नमस्कार मित्रांनो, राजा गुलाम या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण पुन्हा एकदा शेती या विषयावर नवीन चर्चा करणार आहोत. तर शेती ही भारताच्या लोकांची प्राचीन संस्कृती आहे आणि आपला भारत बहुतेक वेळेपासून शेतीवरच निर्भर आहे आणि शेती हाच महत्वाचा पाया होता. शेती हा अर्थशास्त्राचा विषय नसून तो दर्शनशास्त्राचा एक भाग आहे, पण आता आपण त्याच्याकडे अर्थशास्त्राचा भाग म्हणून बघतो. तर इथंच आपलं कुठेतरी चुकतंय. तर आपले पूर्वज जेव्हा दर्शनशास्त्राचा भाग समजून शेती करत होते, तोपर्यंत शेतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या नव्हत्या. जेव्हापासून आपण त्याला शेतीला अर्थशास्त्राचा भाग म्हणून समजायला लागलो, तेव्हापासून कुठे ना कुठे समस्या यायला सुरुवात झालेली आहे. जेव्हापासून आपल्या पूर्वजांनी शेतीला दर्शनशास्त्राचा भाग समजला, तेव्हापर्यंत आपल्या शेतीमध्ये कुठलीही प्रकारची समस्या नव्हती. आणि तेव्हा असं असायचं, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. म्हणजे या धर्तीवर, या प्रकृतीमध्ये जो पण जीवजंतू आलेला आहे, जो पण प्राणी पशु आलेला आहे, मनुष्य प्राणी असो किंवा इतर कुठलाही जीवजंतू असो, आपल्या प्रकृतीमध्ये, आपल्या धर्तीवर कुणीही उपाशी पोटी राहणार नाही. सगळ्यांची व्यवस्था आपल्या शेतीमध्ये केलेली आहे खाण्याचा, किंवा त्यांना कुठलीही वेगळी व्यवस्था केलेली नाहीये आणि म्हणून सगळे सुखी राहायचे, असं त्या दर्शनशास्त्राचा विषय होता त्यावेळेस असायचं. आता तसं राहिलेलं नाही, कारण आपण आता शेतीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि आपण आता शेतीला अर्थशास्त्राचा भाग समजायला लागलेलो आहे. आपले पूर्वज आपल्या शेतीमध्ये नाना प्रकारचे पिकं घेत होते आणि त्यांची शेती करण्याची जी पद्धत होती ती अशी होती की शेती करताना कुठलाही जीवजंतूला किंवा प्रकृतीला त्रास होणार नाही अशा प्रकारची, किंवा कुठल्याही प्रकृतीला हनन होणार नाही अशी ती त्यांची शेती करण्याची पद्धत होती. आपल्या पूर्वजांची शेती करण्याची पद्धत अशी होती, तर धर्तीवर जन्मलेले प्रत्येक किंवा प्रकृतीवर आलेले, प्रकृतीमध्ये आलेले प्रत्येक जीवजंतू आपल्या शेती करण्याच्या कारणामुळे सुखी राहतील आणि आपल्यामुळे त्यांनाही खायला भेटेल आणि आपल्यालाही खायला भेटेल, अशा प्रकारची शेती आपले पूर्वज करत होते. म्हणजे जी जैविक सायकल होती तिच्यावर आधारित आपले पूर्वज शेती करत होते. आपल्या पूर्वजांची शेती करण्याची पद्धत अशी होती की शेतीचे आणि शेतीमधील पिकांचे असे ते प्रबंधन करत होते की जेणेकरून आपल्या परिवाराचे आणि घराचे पूर्ण गरजा पण भागतील आणि शेतीचे आणि प्राकृतिक संसाधनाचे कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, अशा प्रकारचे नियोजन आपले पूर्वज शेतीमध्ये करत होते. आणि इकडे काय झालं, 60-65 वर्षानंतर शेतीला अर्थशास्त्राकडे ढकलण्यात आलं. म्हणे शेती म्हणजे उत्पन्नाचा सोर्स आहे, शेती म्हणजे इन्कमचं साधन आहे, शेती करून उत्पन्न वाढवा, शेती करून इन्कम वाढवा. आणि त्या उत्पन्न वाढवण्याच्या दुष्टचक्रामुळे आपला शेतकरी राजा हायब्रिड बियाणे, फर्टिलायझर आणि अशा अनेक प्रकारच्या खर्चिक गोष्टींकडे वळला आणि तो तिथेच फसला. जेव्हा आपला शेतकरी राजा तेलवर्गीय आणि डाळवर्गीय म्हणजे डाळ, साळ अशा वेगवेगळ्या प्रकारचे मिश्र पिके घेत होता, तोपर्यंत त्याला पावसाळ्याच्या पाण्यावर अतिशय उत्तम प्रकारे शेती होत होती आणि सगळं सुरळीत चालू होतं. आता काय झालं, आता गहू आणि बटाट्यासारखे जास्तीत जास्त प्रमाणात पाणी लागणारे, मुबलक प्रमाणात पाणी लागणारे पिकं शेतकरी राजा घ्यायला लागला आणि पाण्याचं सुद्धा प्रमाण आता त्याच्याकडे कमी कमी होत चाललेलं आहे. जेव्हा शेतकरी राजा तेलबिया, डाळ वर्गीय पिके असे घेत होता, तोपर्यंत जीवाश्म कार्बन मेंटेन असायचं, कारण ते जे डाळवर्गीय आणि तेलबिया वर्गीय जे पिके होते ते कमी पाण्यात आणि पावसाच्या पाण्यात सहज यायचे. आणि आता शेतकरी राजा मुबलक पाणी लागणारे पिके, उदाहरणार्थ गहू आणि बटाटे सारखे पिके घेतोय, त्याच्यामुळे जीवाश्म कार्बन मेंटेन होत नाहीये. गहू, बटाट्यासारखं यांसारख्या पिकांना मुबलक प्रमाणात पाणी लागतंय आणि पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात चाललेली आहे. तर मुद्दा असा आहे, जमीन आणि शेती हे आपलं प्राकृतिक संसाधन आहे. हे जमीन आणि शेती ही आपली मुख्य जीवनरेखा आहे. तर आपण थोड्याशा लालचमध्ये येऊन, तो हे उदाहरण होतं एकेकाळी, तर ती जी सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती तीच त्याने मारून टाकली म्हणे, तशातला हा आजचा प्रकार आहे शेतीचा. आता आपल्या शेतकरी राजाचे जे शेती करण्याचे प्रावधान आहे ते असे आहे की शेती करत असताना जे शेतामध्ये तण उगवतो आणि जे पिकांवर प्रादुर्भाव दाखवतात, असे कीटके, अशा आळ्या, असे मच्छर, मावा, तुडतुडे, तो यांना नष्ट करायचा विचार करतो आणि काहीतरी औषधी वगैरे मारून तो त्यांना नष्टच करतो. परिणामी दिवसेंदिवस असं होत चाललंय, जे शेतीला नुकसान करणारे कीटके, आळ्या, मावा, तुडतुडे, रोग आणणारे, पिकांवर रोग उत्पन्न करणारे जे प्रादुर्भाव दाखवणारे कीटके होते ते दिवसेंदिवस वाढतच गेले. आणि ते एवढं प्रयत्न करत असतानाही कुठेही कमी झालेलं नाही. आपण शेतीमध्ये शेती करत असताना कुठलेही तणांचे बियाणे टाकत नाही, तरी देखील तण जसेच्या तसे उगवते आणि दिवसेंदिवस तण वाढत पण ते कुठेही कमी होत नाहीये आणि शेतीवर येणारे रोगही कुठेही कमी होत नाहीये. आणि दुसरं असं झालं की दिवसेंदिवस जे आपण त्याच्यावर शेतीवर दुष्परिणाम दाखवणारे किड्यांना मारतोय, ते मारत असताना जे आपले मित्र कीटक होते ते दिवसेंदिवस हळूहळू करत आपल्याला आता मित्र कीटक आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाही. शेतात जवळजवळ मित्र कीटक नष्ट झालेले आणि त्यांची सुद्धा जीवनशैलीवर तो परिणाम झालेला आहे आणि त्याचा परिणाम पुन्हा शेतीच्या पिकावर आणि उत्पन्नावर तो पण होतोय. थोड्याशा लालचमध्ये येऊन
आपण जास्त कमाई केली किंवा थोडीफारच जास्त कमाई केली असेल, ती आपण आता ती कमाई घेऊन आपण दवाखान्याच्या रस्त्याला लागलोय, दवाखान्याच्या दिशेने जातोय आणि तिथेच आपलं आरोग्य ढासळून गेलेलं आहे. थोडंसं उत्पन्न वाढलं असेल, काय एवढा खास मोठा फरक पडला नसेल, पण तेवढाच खर्चही देखील आपल्याला शेतीचा पण वाढला आणि आरोग्याचा पण खर्च वाढलेला आहे. परिणामी आपलं आरोग्य धोक्यात गेलेलं आहे. तर अशाच आपण शेतीशी व्यापक चर्चा करू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन डीप मध्ये जाऊन आपण चर्चा करू. तर मित्र हो, आत्ताचा हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.